लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच घरफोडी करत तब्बल 14,30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये 11 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आलेले होते। घटनेनंतर मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा माग काढलाय। अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला जाळ्यात ओढत अटक केली आहे। विशेष म्हणजे चोरीस गेलेले सर्व 11 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। सध्या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे, तर पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत। नाका पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुंचाडे अंबड नाशिक हिच्यावर संशय व्यक्त केला होता। सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड हिचा शोध घेतला। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकवर करण्यात आलेलं आहे, पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP मोनिका राऊत मॅडम, ACP श्री प्रमोद वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आलेला आहे आणि श्री रोहिदास सोनार यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने तपास करून आणि अथक प्रयत्न करून त्यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। हे जे सोनं हस्तगत केलंय ते कोणत्या सोनाराकडून केलं आणि ते सोनाराचं नाव काय? नाही, आरोपीकडूनच हे सोनं आपण हस्तगत केलेलं आहे। आरोपीच्या ताब्यात होतं। आरोपीने काय तिच्या मित्रांना वगैरे दिलेले होते। त्यांच्या घरून हस्तगत केलेलं आहे आपण। रोख रकमेचा तपास चालू आहे। रोख रकमेच्या संदर्भात काही तपास करून आम्ही ते सुद्धा आम्ही जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत। मुद्देमालाची किंमत किती आहे? मुद्देमालाची किंमत आहे 14,30,000 रुपये। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।